मध्ये नैतिकता आणि धर्म हा सर्वोत्तम आणि सर्वतोपरी आमच्यासाठी शिरसावंद आहे। ही असणारी आपली भारताचं वैशिष्ट्य आहे, ती आपली संस्कृती आहे। असं असताना जगभरामध्ये विकृती समोर आली आणि भारताचे वाभाडे निघत असताना या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने चुप्पी साधलेली आहे। ज्या मंत्र्यांचं थेट स्वरूपात नाव आहे त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही। अनिल अंबानीचं थेट नाव आहे, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई नाही। जेव्हा पंतप्रधान अमेरिकेला गेले तेव्हा नेमकं काय बोलणं झालं आणि त्यांच्या करवी कसा डील झालं या संदर्भात कुठलेही गंभीर आरोप असताना बोलला जात नाही। त्यामुळे नरेंद्र मोदी हे काहीही बोलत नाही, ॲप्सिन फाईलच्या संदर्भातही बोलत नाही। आणि जेव्हा नरवणे सारख्या एक जनरल माणसाने जे त्यांच्या पुस्तकात लिहिलं, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावर देखील कुठलाही खुलासा केला जात नाही। नरवणेंचं आणि पुण्याचं नातं हे सर्वस्कृत आहे। रोज सकाळी उभ्या महाराष्ट्राला अनेक वर्ष सकाळच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत म्हणत असताना महाराष्ट्र कानात तेल ऐकून काय चाललंय महाराष्ट्रात आणि देशात हे ऐकत होता। आता त्या सुधा नरवणेंचे बंधू जेव्हा या देशाच्या सुरक्षिततेकरता आर्त हाक घालतात तेव्हा अर्थ त्यांची हाक जी आहे ही आपल्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचत नाही आणि पंतप्रधान त्यावर चुप्पी सांगतात आणि उत्तर द्यायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर येत नाही। आणि महिलांपासून मला धोका होता, खासदार महिलांपासून, असं अत्यंत बनावट आणि घृणास्पद वक्तव्य जे करतात। त्यामुळे नरेंद्र मोदी हे सिलेंडर आहेत। अशा प्रकारचं एक जे वातावरण देशात आणि जगामध्ये आपलं जे निर्माण झालंय याबद्दलही मी मोदी सरकारचा धिक्कार करतो। राजकारण सुरू राहील, पक्षीय राजकारण सुरू राहील, मात्र आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या भारताच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप झाल्यानंतर देखील आणि लगातार जवळपास 100 वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानाचा, भारत सरकारचा, भारताचा जो दमदाटी केली आणि टॅरिफ जे आहे याचा धाक दाखवून आपल्या संदर्भामध्ये निर्णय करून घेत असल्याचं जे बोललं जात आहे, त्यामुळे स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने आपला देश जगभरामध्ये आपले जे वाभाडे अब्रूचे निघत आहेत याबद्दल देखील मी दुःख या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुण्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व राष्ट्रीय आणि सोबतच जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व प्रश्नांना आम्ही वाचा फोडत राहू, एवढं या निमित्तानं सांगतो। गेल्या 8 दिवसांपूर्वी ना या काँग्रेस भवनच्या बाहेर भाजपने एक आंदोलन केलं। तुम्ही 8 दिवसानंतर आज तिथेच पत्रकार परिषद घेताय। जो राडा झाला, भाजपनं तुमच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं, गेटवरती आले, दगडफेक झाली, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले, पोलिसांना देखील काही मारहाण त्या जखमी झाल्याचे कळतंय। का असं बघता भाजपनं हे करणं चुकीचं होतं? पोलीस प्रशासन कमी पडलं का तुमचे कार्यकर्ते कमी पडले? काय बघताय असं का? आम्ही संविधानिक मार्गाने जाणारा आमचा पक्ष आहे। हिंसा ही आमच्या ठाई नाही। दांडी यात्रा निघाली आणि दांडी आंदोलनामध्ये इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, महात्मा गांधींना दिलेली जी काही वागणूक होती ती आमच्यासाठी एक शिकवण आहे आणि आपण त्याचं पालन करू। त्यामुळे कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची भाषा ही आम्हालाही येते, मात्र आम्ही हिंसेचं कुठेही समर्थन करणार नाही। निषेधाचा भाग म्हणून कोणी काही गोष्टी करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याचंही स्वातंत्र्य आहे, त्याचाही अधिकार आहे। कोणत्याही चर्चा करायची असेल तर त्या चर्चेकरता काँग्रेस तयार आहे, व्यक्तिशः मी देखील तयार आहे। मात्र जो प्रकार पुण्यासहित उभ्या महाराष्ट्रामध्ये जो झाला आणि हिंसेचा जो सहारा गेला तो अत्यंत चुकीचा आहे। आणि पुण्याचे प्रथम नागरिक आणि त्यांचे इतर सहकारी हे पक्षाच्या माध्यमातून जेव्हा येतात आणि कायदा गुंडाळून ठेवला जातो तेव्हा रामशास्त्री प्रभूंच्या पुणे शहराचा देवेंद्र फडणवीसांनी तालिबान केला, एवढंच या निमित्तानं मी टिप्पणी करतो। आज पोलिसांनी जो बंदोबस्त दिलाय त्याच्यावर एवढंच सांगतो की हेच त्या दिवशी जर आपण केलं असतं तर अधिक बरं झालं असतं, पण कोणाचा दबाव होता याचाही खुलासा कुठेतरी झाला पाहिजे। इथले अधिकारी बेजबाबदार पद्धतीने कसे वागले तेही पुण्याने बघितलेलं आहे। आणि महाराष्ट्राचा जो कारभार आहे पोलीस विभागाचा हा घाशीराम कोतवाल चालवत आहे।
त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे. त्याचा प्रत्यय हा 8 दिवसापूर्वी पुणेकरांना आला आणि आज वराती मागून घोडं हे 8 दिवसानंतर जे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या ब्रीदवाक्याचे महाराष्ट्र पोलीस जे घेऊन आले त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढे घाशीराम कोतवालच्या स्वरूपामध्ये नव्हे तर सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ आपण काम करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. कोयता गँग, अजून कोणत्या गँग, ड्रग्सचं जे रॅकेट चाललंय या सगळ्याच्या निमित्तानं पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरची पुढची जी वाट लागली आहे या संदर्भात येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेईल हे देखील या निमित्तानं सांगतो. मुंबईत आणखी पत्रकार